आला का काम अर्धे सोडून कुठे गेलता रे तू? उद्याचा अभ्यास चिरायला गेलतो फिरत. अभ्यास उद्या खंदा कोण यायचं तुझं बाप? चिंतित झालं शाळा बुडती. एक दिवस अजून बुडली तर मरत नाही तू. जा हे आहे मी नाही जाणार उद्या कामाला. माझा अभ्यास पण माग राहतो या. उद्याच्याला चल म्हणतात तर जा की. पगारातून कापड घे तुझी तुला. कापड घे. मागल्या वेळेस बी अशीच म्हणलेली कापड घे. मग जा बापाला सांग जा तुझ्या. उगा माझं नका डोकं खाऊ.
अरे बरं नाही ना त्याला 2 दिवसापासून झोपलेलाच आहे. तू पण नव्हता वैरा गेला शाळेत. मला वाटलं उद्याचा अभ्यास तुला माहिती असेल. कुलकर्ण्याला विचार आणि मला पण सांग. आज माळावर गेलतो मी. काळ चिमणी दिसलेली नाही. घलीच एका जागेवर बसतच नाही. सारखी इकडून तिकडे उडते बघ. 2-3 तास तिच्या मागे हिंडलो पण काय घवली नाही. मला वाटतंय भूताच्या माळावर चिमणी सापडून बघ. मला बरं वाटलं की जाऊ. घे. ए उठ रे, चहा पी. काकू वेदांत आहे का? वेदांत काय करायचं पोरगा आलाय बघ. उद्याचा अभ्यास सांग की. इंग्लिशच्या 2 धड्यांचे शब्दार्थ, जोखमेळ्याची कविता आणि गृहपाठाचं सगळं पूर्ण करायचं. पूर्ण कर तेवढं. कोण आहे रे? मीच आहे. एवढा रातचा कशाला तरपडतो रे? का नाही राखेल बघतो. कशाला राखेल जातो? गपझोप. चल्ला का जेव्या किती उशीर लावतो. अरे किरा किती वेळ झालं तात्काळ थांबले ती पोर. थांबू दे की. तुला काय करायचंय? अरे थांबू दे. पोर असतं तर काय केलं असतं कोणच ठाऊक बाई. भांग पडलाय का? हा कळलाय. लय सलमान खानच्या वर नखरे लागत तुझे. आला पिर्या. ही बघ काय चिमणीच आहे घर. आला का लय मोठा आहे. पारे बिरोज आहे. झाला का? मला तर चिमणीच वाटतंय पण नुसतं पक चालते का नाही ती मला नाही लाग माहिती. आला का 100% ही पारवाच आहे का. जेव्या दुसरी चिमणी चालत ना का रे. मला काळे सांगितले. अवघड आहे गाड्या. तुझं डावे माझं आहे का? हा ना. खाली काय त्याला उतारता आले जरा होते का? दे.
राहणार जायची का नाही म्हणते हाता नाही गेले तर तरी सुटते रे. तू नाही घेतली तर ह्यो घेईन. घे जाती जाती. अरे ह्याचं काय ह्यांचंच आहे. म्हणलं होतं नाही यायचं मग. जब्या शाळेत जायचं नाही काय जायचंय की. जा ना उशीर होईल. वेदांत रामकृष्ण कुलकर्णी, येस सर. जांबुवंत कचरू माने, येस सर. अजून कोण राहिले रे गृहपाठाच्या वह्या द्यायचं? काय पाटील, आज मी नाही का वेळ भेटला अभ्यास करायला? अरे, बोलू का आता? बोला की सर. संग्राम दादा, शिकायची गरजच काय आपल्याला? बाप काही येडा म्हणून कमी होतोय? उद्या जमलं तर आणा गृहपाठाच्या वह्या. बसा. सर मी मागच बसतो. बस की, तिथं काय चावतंय होय? सर दिने मला 1.5 फुटे म्हणतोय. ए माकडा, तसं कशाला म्हणतो रे? अयो मी नाही म्हणलो सर. ते काय बी सांगताय. पुन्हा जर तसं म्हणला तर थोबाड बुडीन बघ. नको सर, ते हात लागले तरी मला मारतोय. ठीक आहे, बस जा. संत चोखामेळा यांचा उस डोंगा परी रसवून हे डोंगा हा अभंग आजच्या तासाला आपण समजावून घेऊया. वर्णापेक्षा, धर्मापेक्षा, जातीपेक्षा माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या गुणावर अवलंबून असतं. हा विचार संत चोखोबांनी या अभंगामध्ये, या कवितेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून समजावून सांगितलेला आहे. तो आपण आज समजावून घेऊया. अभंग अतिशय सुंदर आहे. सुरुवातीला तो समजावून घेऊ. उस डोंगा परी रसवण हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. कमान डोंगी परी तीर हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. चोखोबांची ही कविता आपण समजावून घेतोय. माने, तुझी आई आली बघ बाहेर. नदी डोंगी परी जळण हे डोंगे, काय भुललासी वरील या रंगे. चोखा डोंगा परी, ए समोर बघा रे, हसायला काय झालं? चोखा डोंगा परी भावन हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. वेगवेगळ्या दृष्टांताच्या, उदाहरणाच्या माध्यमातून संत चोखोबांनी गुणाचं श्रेष्ठत्व, भावाचं मोठेपण पटवून दिलेलं आहे. ऊस वाकडा असतो पण रस असतो का वाकडा? तशा पद्धतीनं धनुष्य वाकडे पण बाण सरळ जातो का नाही? तू कशाला आलती शाळेत? आलती शाळा शिकायला. म्हणलं मी पण शिकते, नोकरीला जाते मॅडम गत. आहे मुंदा शिंदे. कुठं काय, दुपारी सरपणाला गेलती साळमोर. याला बघाय गेली कसा शिकतोय म्हणून. परत जर तू शाळेत आली ना, मी शाळा सोडून देत असतो बघ. नाही बाबा, आयच्या नाही येत. जा.
दादा मुंबईला जायचं नाही IPL बघायला. पुढच्या आठवड्यात जाणार आहे. या हनु म्हणत होतं मुंबईला म्हणे बाय बी मॉलिश करतात. तसं नाही द्या का अंग ठणका लागलं का मुंबईला जायचं आणि डोकं ठणका लागलं का तुझ्याकडे यायचं. आता काय म्हणतोय कचऱ्या डॉक्टर माजले तिला का गुडगलही त्रास द्यायला लागले. धावपळ नाही जमत. आयला अवघड आहे का हागायला बी दिनात माणसाला. नाही तर काय ते घोरपड्याच्या ढुंगण्याला चावलं डुक्कर. बघ जमतंय का कधी चावलं म्हणे हाकता ना. उंची वय महागायची कुठली तरी काय फरक पडते का? दिल कर अगं उठ. अगं तिला शिवू नको. तुला डुक्कर शिवलंय. लागलाय का? उठ. सर आत येऊ का? ये राणी. सर राणीला घरी नेऊ का? तिला डुक्कर शिवलंय. कुठे गेली ते डुकराला धडकायला? नाही सर डुक्करच तिला येऊन त्या टाकले. राणे डोक्यावर आंघोळ कर ग नीट आणि ते कापड भिजव. गोमतरशी पडते मी. नको माझं पण. ए पोरा काय करतो? हा ते घरट कशाला पाडतो? वाढत नाही. काळ्या चिमणीत आहे का पांढऱ्या चिमणीत आहे बघतो. काय असून देते पांढऱ्या उतर खाली. अरे चिमणी बामणी नसती. तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाही तिला. तोच्या मारून मारून जीव घेतात तिचा. उतर खाली. तू काय तोंड बघतो? तुला काही वेगळं सांगू का? तू खाली. जब्या खाली उतरायचं का रे? उतर. जब्या कसं उतरू रे खाली? चालला तसा उतर की. आयला डोळे भिंगा लागले लागा. मग टाक उडी. अयो जब्या थांब केला का? उतर नाही तर बस बाबा. काय कचरू कसली मीटिंग आहे? जत्रेची. जत्रा आलीच नाही का जवळ आता? काय पगार आणला का? आहे आणलाय. अरे सुरकीला पाहुणे यायचे ती. तुला पॅन घेऊ की जत्रेला? दिवाळीला पण अशीच मानलेली. दोन पॅन्ट घेऊ जत्रेला. हा तर होय राजा तुला ती काळी चिमणी माहिती आहे का? कसली काळी चिमणी? ती बघ एका जागेवर बसत ना सारखी इकडून तिकडे उडती बघ. तिला पतंगा सारखी शिट्टी असते. बघितलेली असेल बाबा पण तिला काय झालं? तिला काय नाही झालं पण तिच्याबद्दल तुला काय विशेष माहिती आहे? अरे बाबा काय कोड्यात बोलतोय कुणाच ठाऊक. फोड करून सांग. तिला जाळल्यावर काय होईल? तिला जाळल्यावर काय होईल म्हणजे तिला जाळल्यावर मरून जाईन आणि काय होईल? झालं का वाच पुस्तक?
काय चाललंय ना लय भारी बरं का मोहिनी विद्या जेवू तू इकडे ए डोकर आवलं अडकले तेवढं काढून सोडून दे बाहेर. अरे नुसतं काढून सोडून दे बाहेर म्हण. मी नाही काढत. ए बरे ए काय जेवे काय झालं रे जेबे? बाहेर बिरा झाला का काय? पाटलान तुला बांगल्या बोलावले. लांब नेऊन सोडून दे. नाही घरीच घेऊन जाईल. कचरे तू पोरगले माजुरडे रे. नोकर उलट सुलट बोल. तुझ्या नाही का येत ना का लांब आहे. लग्न करून दिलं तर पोरं होतील त्याला. कचरा तेवढं पाणी काढून घे आणि हौद बी कोरडं करून घे. आला का कुत्री मारून? त्या पाटलाला उलट कशाला बोलला रे तू? लय माजल्या का तोंड वर करून बोलत जाऊ नका. गावात राहायचंय मला. लय आमदाराच्या पोटच्या असल्यावानी बोलतो. पाहुणा आलं रे. वांग 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 पाणी घे ना पाणी. नालरोंड गुबल्यावंड आंबोळकर नाला कमिनी वारकेर नाला देऊर भागीसाक. काय खेंगट मेंगट बोलणं चाललं? अहो मराठीत बोला की बोलणं जरा कळू द्या की. नाही मी त्यांना सांगत होतो का हातावर पोट आहे पर देव काय उपाशी मारत नाही. 2 पोरी आहेत आणि हे एक पोरगा आहे. शाळा केलं हो का? हा 7वीला. आपली भाषा बोलायची इलाज वाटते त्यांना. घरात बी मराठीच बोलावं लागतं त्यांच्या बरोबर. झालं का? हे आवरलं का ग? हा उरकीच उरकीच. नाव काय? सुरेखा. सगळं नाव सांग पुरी. सुरेखा कचरुमाने. गाव हेच आहे. हीच आहे म्हणजे? अगं गावाचं नाव सांग की. आकुळनेर. माहित नाही तुला? सांग. हा आकुळनेर. हा तंग माहिती किरकी. घाबरी शिरकी. घाबरीस मान. 5 गाडा गाडा. अकोळनेर. अजून काही विचारायचंय का? बघून गिरायलास पुन्हा म्हणायचं घरी गेलं बघितले नाही म्हणून. जातो आता.
₹50,000 हुंडा, 1 तोळ्याची अंगठी आणि लगीन करून द्यायची. बरोबर आहे ना? बरोबर आहे का मंडळी? बरोबर. एवढी ऐपत नाही पाहुणं माझी. तुम्हीच बोला काहीतरी. बोलल्याशिवाय बोलणं कसं पुढं सरकणार? अवघड आहे, काय बोलावं. बोला, पटलं तर पटलं, नाही तर नाही पटलं. बोलायला कुठं खर्च होतोय? गरीब माणूस आहे. एका पोरीचं तर वाटोळ झालंय. मसलंही वाटतं हिचं चांगलं व्हावा, तर 20,000 हुंडा माझ्या दारात माझ्या ऐपतीप्रमाणे लगीन करून देईन. तुम्हाला पटतंय बघा. बर, फोडा सुपारी. बर मंडळी, फोडायची का सुपारी आता? हे डोकं राहू तेवढं काढून सोडून काढून सोडून दे बाहेर मला. शिवाय तिला का चिमणी गावणार सावरण हेच मध्ये मध्ये चाललंय. शिव्या दिल्यावर काय होते? चांगलं नसतं लागा शिवाय दिलं की. जैसा जाग फुगा तुझा डोळ्यावरी उठे नात सांग कणी तुझं गुलाबी न होट अग नाही बोला टुंडी खोट रूप तुझं मोठ तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतो तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतो माझा जब्याग जब्याग शालेवर मरतो माझं जब्याग शालेवर वीस 20,000 नव्हतं म्हणायचं. पोराला सुरकी पास झालती, फुकटात लगीन केलं. नाही म्हणलंस तर उचल उचल उचल. शेख साहेब, मागच्या वेळेस तुमच्याकडले अजिबात वर्गण नव्हती आली बरं का? नाही नाही,
येईल या वेळेला. मंडळी हे बघा, आपण यंदाच्या टायमाला वर्गणी थोडी वाढवून घेऊ नाही का, म्हणजे 50ची 100 करू, पण 100 कंपल्सरी करू. करू म्हणजे करायची सण सोडायच ना कोणाला, कोणी का असं ना. मी काय म्हणतो, गावातलं संडासाचं काम अर्ध्यावर खोळं जत्रेतून जी काय वर्गणी गोळा होईल त्यातून हे काम पूर्ण करायला काय हरकत आहे. चहाचं झालं का? कचरू चहा घे रे बाबा. तिकडे ते जरा 2 दिवस पाया खांद्या जा की बापा बरोबर. मी नाही जात, माझी परीक्षा जवळ आली. ह्या बारीच्याला पॅन्ट पण घे जा. तुझी जीनची पॅन्ट घ्यायची आहे. अरे मग घी की कसली घ्यायची ती जीन फिनची. लय महाग आहे ती. मुडदा परत आला. म्हातारं झोपायचं सोडून तडपडतंय. ए उचला भार पटापट. आणू म्हणता जाऊन दे जाऊन दे, पण ऐकायला नाहीत का? हा बापाची पेंड अशा चालली का बोंबलत अक्काला काय आवडत चालेल 1000 ते बघा, पण येऊ नका इकडे. येतं ऐकायला. आला पिरे चिट्टी घे रे. दे इकडं. लय भार लागत तुझं अक्षर, काय सांगता येत नाही. शालिनी वास तर आवडेल ती तिला. होय रे पिऱ्या, मी शालूला आवडेल का? काय महात गाड्या, ती वरच्या जातीची हाय न श्रीमंत पण आहे लागा. आला चिमणी घाव पाहिजे लागा. कस काय गवत नसल रे चिमणी, लय खतरूड. चल घरी, मला पेप्सी काय जायचं ला. मी पण येऊ करत तुझ्या बरं पेप्सी का? चालन की. पण पेप्सी कुठे ऐकायची? गावातून कुठे? गावात नाही गेला का, दुसरीकडे ऐकले तर चालते. चालन की. अरे तरी की ऐका रे.
2 दिवस सुट्टी येतं जा की बापा बर कामाला. मी नाही जाणार. तुला देतो 2 दिवसाचा पगार. अरे पगार देणार कुठून देणार? पेप्सी काय जात का जणू. किती मिळतात पैसे? किती का मिळाना? तुला 2 दिवसाचा पगार दिला म्हणजे बस ना. उरलेल्या पैशात मला जीन्स पॅन्ट घ्या. चिंची पॅन्ट. मला का आणखी थोडी उचल मिळेल का? अरे कचरा माझ्याकडे कामच नाही काही तर उचल कुठून देऊ? चांगला मिळाला उसाला यंदा. तुमचा किती गेला टोटल? 5 एक टन झाला की. मग काय यंदा दिवाळीच. काय रे गजरू? सर पण 5-1 हजाराची होईल का मदत? आयला तू पण अशा वेळा बघून पण 200 तरी. हजार एक असतील. तुझ्याकडेच बघते ना. हर एक टक्का तुझ्याकडेच बघते. चल त्या बाजूला जाऊन एवढं घाबरत असतं कळलं का? आंधळ घेऊन सांगून तुझ्याकडे बघते. खरं बघते का? चल मागे जाऊन बघ. मागे बघते. चांगलं होतं ना. आपण हे खाऊ. चालेल. ए काळ्या ओट, तुला सांगितलं नाही थांबायचं नाही म्हणून. काळ्या म्हणू. काळ्या म्हणणार काय करशील रे? नारसाळ्या गावात राहायची लायकी आहे का? शालूकडे बघतोय. परत जर शालूकडे बघितलं ना बघ मग. चल ऐक. थांबय. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो. टुमका टुमक लचक लचक तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो. टुमका टुमक. अरे गप्पी. अशाने तर चिमण्या उडून जाते. तुझा बाप ओरडलेला काय एवढ्याच वर्षाने? आईला थोडक्यात सगळी लगा नाही तर चिमणी मारायची होती. हे थोडक्यात उचले का बस. किती खतुडे घालर चंग्या. हा गावातली माणसं त्याला भेटत वाटत. पिरा जीनच्या पॅन्टीवर टी शर्ट चांगला दिसेल का? शर्ट उभा राहा बरं तू.
कशाला? अरे भरा तर ना. ह्याला जाव्या तुला जीन्सची पॅन्ट वर टी शर्ट चांगला दिसेल बघ. होय ना, मला पण तसंच वाटते. आपल्याला एक चिमणी गव्हाण आला का? किती झालं? एक चिमणी गव्हाण आहे म्हणजे काय जोक आहे काय? आईला आपल्याकडे बंदूक पाहिजे होती ना. पहिला का घातली 12 वाजून गेले असतील गाड्या. चला आणि आवडते ना? नाही बाबा, आयच्या आईच्या नाही आवडत. मला तर आई पण सांगायला आहे. तसं काय नाही बाबा. आईला मग तू कशाच विचारत असतो तुला? छब्या तुला माहिती का राजा म्हणत होतं की शालीन संग रातच्याला गच्ची भेटत जाऊन. पण तू कशाला टेन्शन घेतो? तुला इकडं ऐकलं व्याद्या संग्रहाचं सांगण्यावर न व्याद्या खोटून बोलत असं. हा गरीब गाण पाठत पाय. त्या आजीला लागल्या उचक्या काय झालं? उचकी काय केलं थांबे ना म्हणून दवाखान्यात गेलो तेव्हा थांबली उचकी. म्हातारीला करा लई टाईट जाऊ दे. नको नको आज नको. अरे लई टाईट जाऊ दे. खेळा जाऊ दे त्याला. ए कचऱ्या वडली का पाचची? वडपाची चायला कचऱ्या डायरेक्ट घरी जेवून झोपाय. चला चल निघ. वडपाची वडपाचची वडपाची वडपाच वडपाची वरती जायला. ए कचऱ्या वडपाचचे वडपाची. रट्टीवाडी सुका मान उदास निन्ना बागदी दुडुगुळा जमीन सरा दिला सरा. पहिला तर संधीना तारा की हुंडेना तर लावा अवघडकी. फिरे थांब. फिरे थांब. काळी चिमणी बघ ना. त्याच्यात कमी शकतो चिमण्या ऐकता तुम्ही? काळी चिमणी आहे का? काळी चिमणी कसली? तिला बघा पतंगासारखी शिट्टे असते लांबकी. असली चिमणी नाही मिळत इथं. आयला जब्या खूप मास रंगबेरंगीला का? माणूस म्हणला काळी चिमणी नाही काय तर आपल्या काळी चिमणी पाहिजे होती का? होय का?
सायकल तुझी आहे का? ए ड्रायव्हर, ए टेम्पो, उठला का उठ चल. जाऊन दे. जाऊ द्या, तरडू नको. इजार त्याला घेऊन जा. राम राम. राम राम. आहे का काही काम बिम आहे का? आता तर नाही गडे. काय असलं तर मलाच सांगा. होय होय. बरं का? ते शान घेऊ का थोडं? घे. ₹100 वाटप तुझ्याकडे. परत दिले तर चालतं. ठीक आहे. साहेब सापडली का चिमणी? चणक्या सायकलीचं भाडं किती झालं रे? काय 150 रुपये झाले असते. काय रे तू रडायला काय झाले? शाळेला नाही म्हणली काय? तुझ्या बापाला कळ काय? मग तुझ्या बापाला रडायला काय झालं नसतं? अरे सायकल आणि पेप्सीची खोकड्याची एंगरलं. शेंगरलं शेंगरुती मग नको देऊ भरपाई माझी. चल रडायला काय झालं? उठ नको देऊ भरपाई माझी. बस एक डाव खेळू. बस चिमणी सापडली का नाही? हा सापडले. पग सापडला. हा पक नाही चालत. चिमणीच लागते. खरं आहे करा चिमणीचं. तुझा विश्वास आहे का नाही? हं. तुझा विश्वास लई झालंय. किती झालं? 10 रुपये. ए इथं काय करतो रे? तुझी आई आजारी आहे. जा बाजारात तरी जा. बस उठ. चल चल चल. काय रे काय फसलोय कुठं? त्या हुकलेल्याच्या कशाला नाद लागतो रे त्या चंक्याच्या? हा? लय 12 बोड्याच आहे ती. चांगल्या चांगल्या लिकून खाल्लंय. तिथं परत दिसलं ना टांगच तो तुझं. जा बाजारात.
आयल पाठवून दे. केवढ्याला दिला रे झाप? 100. 100? एवढा महाग असतोय वय रे? 60ला दे. 60ला बरोबर आहे दी. विरोध झालाय 200 रुपयाला. 70 दे की. बरोबर आहे 70. जाऊ दे. पोरग हो दादा, ही पोरग कुठे गेलं? आता येत होत की. मावशी घ्यायचा ना झाप? आयला जब्या, उद्या जत्रा आहे गाड्या. होय लागा. शालीच्या डोक्यावर राग टाकायला लय सोपं जाईल. पण कोणाला दिसायचं बी नाही. होय लागा. पिऱ्या, नाना काय म्हणत होता तू चंक्याच्या इथं कशाला बसतो तू? आणि माणसं बी म्हणतात त्या चंक्याचं काय खरं नाही. आयला चंक्याचं खरं असेल का रे? पण कुणी डोक्यावर राग टाकल्यावर भुलतं का? काय माहित गाड्या, पण जब्या तुला माहिती का चंक्याची बायको लय सुंदर होती जणला का. सगळी माणसं बोलायची याड्या चंक्याच्या प्रेमात कशी पोरगी पडली. पुण्याची होती जणला का, श्रीमंत घराची. एक दिवशी काय झालं, त्या पुरीचा भावाला आणि त्या पुरीला घेऊन गेला. तर चंक्याला कुत्रीच्या आगत मारला का त्याने. तेव्हापासून पेताय लागा तिले. आला तू काय पण मन गाड्या फिऱ्या. चंक्यालेच भारे, खोट बोलणार नाही. त्याने माझ्या सायकलीची भरपाई पण नाही घेतली. आणि मला म्हणत होता तू माझ्यासारखाच आहे. पण तुझ्यावर लय जीव आला का चंक्याचा? तर दप्तर नीट ठेवत जा की जागच्या जागी. हे घे.
जेव्हा मग नवीन कापडे घेतली चांगलीत का रे? अयो आज पॅन्टीला स्थिर करायची काय? चल लागा लवकर. गाडी किती वेळ हा का जातो ते तिकडेच बसतो. एक काम कर ते 50 रुपयाची थोडी आणजा जा. प्रिय शालू, मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. मला माहिती आहे की मी गरीब आहे, तुझ्या जातीचा नाही, पण मी तुला खरंच सांगतो माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही. तुझी आई पण नाही. तुझ्या प्रेमासाठी मी काय पण करायला तयार आहे. तू मागितला ना तर मी माझा जीव पण देईन तुझ्यासाठी. तुझ्याशिवाय जगात माझं दुसरं कोणीच नाही. दिवस रात्र मी तुझाच विचार करत असतो. माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघ शालू. मी तुला आवडत नसेल ना तर तू माझी चिठ्ठी फाडून फेकून दे, मी समजून जाईन. पण तुझ्या घरच्यांना सांगू नको. दुसऱ्या कोणाला पण ही चिठ्ठी दाखवून माझा हसू उडवू नको. जर तू पण माझ्यावर प्रेम करत असशील ना तर चिठ्ठी लिहून उत्तर दे. नाहीतर तू उद्या शाळेत येताना ना 2 वेण्या घालून ये. मी समजून घेईन की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. तुझ्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहणारा फक्त तुझाच जांबुवंत. चाललोय की मग देख की मग काळ्या चालले घेत ना 2 गोळे दो. चल तुला सदर घेऊ चल. अरे आता नुसतं सदर घेऊ पॅन्ट घेऊ परत चल. नका राहू दे. चल रे पीर. चल अरे चल रे बाबा चल. काय गजऱ्या सदर बघायचं आहे पर्स जरा हलक्यातलं दाखवा की. दाखव. 100-150. बघ कुठल्या आवडी यावडी तू पॅक करू. हा अजून कुठली घेत आहे? एक नंबर चादर आहे. आज काय जाळंदूर संगत दिसतोय तुमचा. हा कुठं निघालाय? तुझ्याकडेच आलतो. का आज हाल किती की वाजून गेमच्या हाल घेत ना. हा देतो तुला पण 1 नंबर वाजूच्या दणका उडवून दे नुसतं. बघ की तू. दिली तुला. चल उमर आलो. येतोय का? अरे 0 मिनिटात देतो.
आता नसते येत लागायची. मला असतानाच ना शाली बोलून कसं झालं पाहिजे.
रे कचरे का कळलं का काय झालं जत्रात आज? नाही की तुझ्या फॅन्ड्रीने घातला ना घोळ. देवाच्या पालखीला धडकले ते डुक्कर. तो उंद्याच्या उंद्या ते पिसाळ्याला डुक्कर मार, कळलं का? 2 दिवसांनी लगीन आहे मायापुरीचं. 2 दिवसांनी आहे ना, माचून दे ना. उद्या सांच्याला शाळेमोर कुस्त्या आहेत, तिथं आणि त्यांनी काहीतरी राडा नको करायला, त्याच्या आत मार. एकट्याचं काम नाही मला. काय लेका कचरे हा. मग बायका पोरासनी घेणा बरोबर. पाहिजे तर जत्रेच्या वर्गणीतून 2-4 हजार रुपये घेऊन जा. धर. आणि उद्या पाट पाट माणसं हागायला जायच्यात मार, नाही तर तिथं अनेक काहीतरी करून ठेवायचे गोड. जबे 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 उठ 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 उठ. उतर. सांगितलं की तू रविवारी मुहूर्त आहे. रविवारी मारू डोका. रविवारी शाळेला सुट्टी असते ना, म्हणून आज दोस्तांच्या समोर डुक्कर पकडायची लाज वाटते. तू सांग बाबा, तुझा बाप वाच. वांगवली
हा थांबा थांबा तिथंच. सर्कस बघायला आलं का तुम्हाला? ए! चल या की. ए जब्या पाच घर तुझ्या हातात. आणि दुर्बे ती इकडून ये. तिकडून आलं का हाकल. लघवी करा. आईन वागताला बरी लागते तुला मुतायला. तो अन्न नको बघू माझं. चल तिकडे. आणि आता परत गेला ना चटीतच मुतवतो तुला. मेन दुर्पी आणतो तिकडनं हाकलं डुकराला. वाकर घाल तिकडे. चल. दातड काढायला काय झालंय का? माझी मी हसते, तुला काय करायचंय? जर माग नहा ना की दगड. मला कळतंय. तू का
नमस्कार कचरू शेठ. हो कचरू शेठ नमस्कार म्हणले. अय दादा बघितलंच नाही. का मागण्या बिगण्या आता सकाळ सकाळ हाकंदारी बंद करायला लागलाय. काय म्हणला? राहू दे नाही करायचं तुला. जा पकड जा डुकर जा जा पकड ते डुकर पकड गेला बघ तिकडे. पळ पळ गेला बघ पळ. ए दुर्पे काय तोंडाकडे बघती. ते शायनिंग नको करू तुझं तू बघ. शायनिंग ओढ पाचची. अरे तुला बरं हसा येत आहे बाबा. वडपाची तू त्याच्या पाचशी वडू. नाने मी तुला प्रोत्साहन देतो माझ्यावर वाचकते होय. अवघडे गाड्या चेलगल माहित नाही काय तुला. IPL बघत नाही का नाने. आहे त्यांच्या नको ना आधी लागू चल. रे जब्या इकडे आहे ते. ताई जरा पाणी देता का? काय नाने सापडतं का नाही डुकार? हा. हुई 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 जब्या इकडे आहे ते. हुई मॅच आहे आज. लाईट नाही ना. हेनरी पुन्हा घुसून कबारीत दगड आडवी लावून घ्या. ए जब्या जाके डुक्कर धरू लाग. मारतो का एकट्याला म्हाताऱ्याला. अरे हॅलो हा हॅलो हा. देवाच्या
की रात खेळ बसली काय जी जी म्हणत ना ती दोन बापाचं अगं तू कटिंग वाले क्या चायला त्या दुर्पीने रेड हॅट पकडलं मग दुर्पी काय म्हणली जेव्हा कुठे पुन्हा चौक रस्ता कुठं लपलंय बसला लपून व्हायला कमचा काय काय करतो काय करतो काय करतो काय करतो वाढून वाढून कसा बसला की तुझ्या नावानं हे जब्या हंटस पुन्हा लपतो बाय दुसरा बॅटरी गावाकडे खायला कोण वाटतं आमदाराच्या पुढचं हिरो समज सोयच होता हिरो समज सोयच होता मारता कशाला त्याला मारता कशाला तो डोक्यावर घेतलं त्याला देवाऱ्यात पुसतो तुला सगळं काय मारली मोड्या फास घे करते तुका भात तुमच्या आईला आई घालो चल जायचं का थांबते थोडा वेळ ठीक आहे ती दुर्पी आली बघ पीटी उषा ते दुकार दिसते बरं का कोणतं गोरपाड्याच्या डोंगरात चावले तुला कसं काय माहिती ते बी काळच होतं ना अरे डुकर काय लाल पिवळे असतात बरं बरं
आयला नाणी पडली का सुख पार घेऊन जीव विंच तोंड बंद एकदम बघ हेनरी आली आली नानाची पलट वास सुटलाय सगळा ए दुर्पे नीट पकड जाईल पळून पॅन्ट्री गपाई जातीच क्या तुझं तू पुढं बघून चाल शिवला असतं की वाजला काय जातीच क्या तोंड सांभाळून बोलत जा गावात राहायचं का ना डुकरीने अरे गप की काय करतो तू तिकडं कशाला दगड मारतो गप की चल तिकडे चल दादा जाऊ दे दादा